मी ना आता 10-11 महिने झालं गावी गेलो होतो. म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं की मी रक्षाबंधनासाठी याला गेलो होतो, म्हणजे आपल्या पनवेलला अंकलकडं. तर मग नंतर आल्यानंतर मी एक इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू कशात होता, तर बिझनेस असोसिएट नावाची एक पोस्ट होती. एक म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे, वेलोसिटी ऑर्गनायझेशन म्हणून. त्याच्यामध्ये एक ओपनिंग होते सुटलेल्या, आणखी आहेत म्हणजे. तर त्याच्यासाठी मी इंटरव्ह्यू दिला. बेसिकली म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंग केली आहे, पण म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बाबा काही फील्डचं काही बघितलं नाही पाहिजे. म्हणजे नाही का, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला अल्टिमेट गोल जर पैसेच कमवायचे असतील, तर मग मी सहज द्यायचा म्हणून दिला. मग मी तिकडनं आलो, मग नंतर इंटरव्ह्यू दिला. मग इंटरव्ह्यू 3 दिवस चालला. म्हणजे एवढा फालतू नाही म्हणते आता जॉब आहे तो, म्हणजे मी ॲक्सेप्ट करायचा विचार करतोय. पण तरी पण म्हणजे ॲज कम्पेअर टू लेवल, किंवा त्यांनी 3 दिवस इंटरव्ह्यू घेतला, जे की इंजिनिअरिंगमध्ये नाही का, तुम्ही एकदम चांगल्या कंपनीचा पण गेला तर 1 दिवसामध्ये घेता, मॅक्स टू मॅक्स 2 राऊंड घेता. तर 3 राऊंड घेतले. त्याच्यामध्ये त्यांनी मेंटल ॲबिलिटी टेस्ट पण घेतल्या, XYZ खूप सारं काही घेतलं. मग नंतर त्यांनी मला ऑफर लेटर दिलं 3ऱ्या दिवशी, किंवा यू कॅन जॉईन विथ अस अँड युअर जॉईनिंग फॉर्मॅलिटीज विल बी ऑन 23 ऑगस्ट असं म्हणजे काहीतरी दिलं. तर मग मी गेलो. नंतर मग मी घरी गेल्यानंतर नाही का, मी पहिले कोणालाच नाही सांगितलं 1-2 दिवस. मग मी दुसऱ्या दिवशी असं बोलता असं रँडमली सांगून दिलं की बाबा असं आहे. मग नंतर मी गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन करतो आहे. मग त्याच्यासाठी थोडंसं मी एक रिअलाईज केलं की हा जॉब घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे. आता कसं असतं, फुल्ली काय आता सगळं डिपेंड काही तुमच्यावरती नसते. काही डिपेंडंट गोष्टी असतात ज्या की घरचे तुम्हाला म्हणजे मोकळीक देतात की करा म्हणून, जा प्रिपरेशन करा, तुम्हाला काही पण प्रोव्हाइड करता. पण मग मी म्हणलं मला थोडंसं म्हणजे आता प्रत्येक जे काही ग्रॅज्युएट झालेलं असतात, फ्रेशर लोक असतात, त्यांना म्हणजे टेन्शन असते किंवा घरून पैसे किती दिवस मागायचे, XYZ असतं असं. तर मग मला काय असं घरून प्रेशर नव्हतं, पण स्वतःला एक प्रेशर येतं ना तसं. मग घरी गेलो, मग बघितलं, थोडासा विचार केला काय करावं. मग मी सहज दुसऱ्या दिवशी माझ्या तोंडात निघलं की मला पण जॉईनिंग आली बाबा, नाही का, की बाबा असंच भाऊकीतले काय असतं ना, म्हणजे चुलत भाऊ कझिन असं तसे लांबचे थोडेसे, तर त्यांच्यासमोर असं तोंडात निघलं. तर मग म्हणजे ते पण का सांगितलं मी, तर बाबा किंवा इंजिनिअरिंग काही फालतू नाही, किंवा इंजिनिअरिंगमधून काही बेरोजगार राहत नाही असं म्हणजे सांगण्यासाठी सहज सांगितलं. तर मग मी तेवढंच बघितलं की बाबा जे घरच्या तोंडावरती नाही का एकदम एक्सप्रेशन बदलतं, किंवा भेटली का आणि किती रिलॅक्स आहे, म्हणजे साधं सांगत नाही लोक एवढं, म्हणजे काही भेटायच्या म्हणजे इकडं तिकडं सांगता हे करतं. मग नंतर मी थोडं विचारात पडलो की यार म्हणजे आपलं घ्यायचं का नाही घ्यायचं हे डिसिजन आपण ठरवत पण नव्हतो, म्हणजे काही एवढा विचारच करत नव्हतो. पण मग फक्त असं काहीतरी अपॉर्च्युनिटी भेटली आपली मार्केटमध्ये जायला, म्हणजे काही असं काही पेमेंटचं काही हे नसतं, पहिल्यांदा अपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे एवढं, म्हणजे फक्त अपॉर्च्युनिटी भेटली तर घरचे एवढे समजा खुश होत आहेत. मग नंतर माझ्या थोडं डोक्यामध्ये यायला लागलं की आपण जॉईनिंग करायला पाहिजे, कारण की थोडं इंडिपेंडेंट पण होतं, आपले मार्केट पण कळतं, म्हणजे काय आहे नेमकं मार्केटमध्ये काय आहे, फक्त थेअरॉटिकल सोडून हे पण कळतं. मग आता जॉब पहिले ते मला बोललं होतं की फील्ड वर्क असेल, म्हणजे लोकांसोबत तिथे टीम वर्क असेल. तर म्हणलं ठीक आहे बाबा, म्हणजे काहीतरी गेल्याशिवाय तर कळणार नाही की बाबा नेमकं ॲक्च्युअलमध्ये काय. मग त्याच्यामध्ये मी विचार केला की याच्यामध्ये ग्रोथ आहे का. मग नंतर त्याच्यामध्ये ग्रोथ आहे म्हणजे ॲक्च्युअली, पण बिझनेस ॲनालिस्ट म्हणून एक त्याच्यामध्ये ग्रोथ आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला नाही का पॉवर BI शिकावं लागेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक्सेल यावं लागेल पहिले, नंतर मग पॉवर BI शिकावं लागेल. मग ते शिकल्यानंतर तुम्हाला एक असोसिएट ॲनालिस्ट म्हणून तुम्हाला घेतील, समजा एक्सपिरियन्स येईल तोपर्यंत मला म्हणजे इकडनं. तर मग त्याच्यामध्ये पण आहे समजा खूप स्कोप आहे पुढे मार्केटिंगमध्ये, किंवा मार्केटिंगमध्ये नाही म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला ॲज अ मॅनेजर म्हणून किंवा मग टीम लीडर म्हणून. तर मग मला ठीक आहे म्हणलं की बाबा मी काय रिसर्च केलं की आपण एखाद्या ठिकाणी स्विच करतो, म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून टेक्निकलमधून म्हणजे नॉन टेक बॅकग्राऊंडला जातोय, तर म्हणजे कुठं आपली ग्रोथ थांबायला नाही पाहिजे. कारण की जर पुढे ग्रोथ असेल तर मग लर्निंग कॅपॅसिटी तर आपल्यामध्ये आहे, तर मग आपण तर ते लर्न करू शकतो, असं म्हणजे माझा एक विचार होता. मग नंतर मी थोडंसं बघितलं, तर म्हणलं ठीक आहे म्हणलं आपण इकडे जॉईनिंग करतोय, तर तोपर्यंत आपण काय करू, हे बेसिक याची म्हणजे गोष्टी आहेत, म्हणजे एक्सेल असेल, MS Word असेल, आणि नंतर मग पॉवर BI मी शिकेल. म्हणजे याला 1.5-2 महिन्यामध्ये एकदम समजा जर चांगलं जमलं, तोपर्यंत माझं इकडं जॉब पण चालू असेल. आणि जेव्हा मी 6 महिने होईल, 8 महिने होईल, किंवा जेव्हा पण माझी एखादी वेळ आहे की मला काहीतरी एक्सचेंज करायचं आहे, किंवा मला कुठंतरी दुसरीकडे अपॉर्च्युनिटी भेटते, तर तेव्हा मला त्या गोष्टी काय होतील, फायद्याला येतील. कारण की माझ्या एक्सपिरियन्स पण येईल ना, ग्रॅज्युएशन प्लस एक्सपिरियन्स. कारण की आता मार्केटमध्ये असं आहे की तुम्ही कुठं जाताल तर ते एक्सपिरियन्स मागता.
हा खूप व्हिडिओ मोठा होता, आपण पुढचा व्हिडिओमध्ये बोलू.